आज ठरवलं होतं की बिना खाता पिता उपवास धरायचा. वाटलं होतं की भूक लागणार नाही, पण ऐन वेळेला 3 वाजले आणि 3 वाजता भूक लागली. पण करणार काय? एवढ्या लवकर तर शाबू वगैरे भिजत घातले नव्हते. तर पटकन 2 ते 3 बटाटे उकडायला टाकले. उकडल्यानंतर असं चिरून घेतले. बटाटे चिरून झाल्यानंतर आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं 2-3 मिरच्या चिरून घ्यायच्या बारीक अशा. ज्यांना पण साबुदाण्याची खिचडी आवडत नसेल ना, त्यांनी हा असा फराळाचा नाश्ता करू शकता. तर एक कढई घ्यायचं, कढईमध्ये तेल टाकायचं. सगळ्यात आधी आपण शेंगदाणे टाकून ना, शेंगदाणे छान असं तेलात भाजून घ्यायचं. त्यानंतर हिरवी मिरची टाकायचं, परतून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट थोडं टाकायचं आणि आपण शिजवलेला बटाटा यामध्ये टाकायचा आणि थोडंसं मॅश करायचं. जास्त पण मॅश नाही करायचं, थोडंसं आपल्या दाताखाली आला पाहिजे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकदा परतवून घ्यायचं. काय भारी लागते माहिती आहे का? मला उपवासाला हा पदार्थ खूप जास्त आवडतो, कारण साबुदाणा खिचडी थोडा पचायला जड असते, त्यामुळे टेस्टला विचाराल तर एक नंबर झाली होती आणि पचायला तरी एकदम हलकी असते. त्यामुळे नक्की करून पहा आणि चला लाईक करा मग.